सर्वप्रथम मी जय भीम करतो आणि 1997 पासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये तसंच या धम्म चळवळीमध्ये काम करत आहे. मी शिक्षक पेशामध्ये आल्यानंतर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून आदरणीय बी.वाय. उघडे गुरुजी यांच्या संपर्कात आलो आणि या चळवळीकडे मला त्यांनी आणण्याचं काम केलेलं आहे. या चळवळीमध्ये काम करत असताना आतापर्यंत 16 धम्म परिषदा या माजलगावमध्ये आपण घेतलेल्या आहेत आणि त्या प्रेरणेतूनच या ठिकाणी 2 एकर जागा 1997ला आम्ही खरेदी केली आणि सद्धम्म सेवा संघाच्या या ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सहकार्याच्या सोबत म्हणजे मगसरे साहेब असतील, पांडुरंगजी जाधव असतील, भगवानराव सातपुते असतील किंवा विद्यमान माझ्यासोबत जे सचिव आहेत, घनगाव सर आहेत, त्याचबरोबर सोपानराव उजगरे आहेत आणि इतर सर्व 25 ट्रस्टी आहेत. यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हे जे काही विहाराचं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे ते सगळ्याच्या सहकार्यातून उभं राहिलेलं आहे आणि या विशेष म्हणजे मराठवाड्यात काही निवडक जे काही बौद्ध तीर्थक्षेत्र आहेत त्यापैकी एक माजलगावचं या विहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या विहाराच्या निर्मितीसाठी बऱ्याचशा लोकांनी सहकार्य केलेलं आहे. बऱ्याचशा बौद्ध उपासक उपासिकांनी दानाच्या माध्यमातून या विहाराच्या निर्मितीला सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या या तालुक्याचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके तसेच बाबूरावजी पोटभरे साहेब यांनी देखील या विहार निर्मितीसाठी आम्हाला या ट्रस्टीला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर कचरू तात्या खळगे, श्री हरी मोरे या सर्वांनी या ट्रस्टीला म्हणजे विहाराला उभं करण्यासाठी किंवा विहार कामासाठी सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर मी या पुरस्काराच्या संबंधाने हा जो पुरस्कार आहे हा लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने मिळालेला आहे. मला खूप आनंद वाटत आहे की मला एवढ्या मोठ्या महान कवीच्या नावाने किंवा फार मोठ्या साहित्यिकाच्या नावाने पुरस्कार प्राप्त होत आहे. त्याबद्दल मला आनंद होत आहे. मी माझ्या जीवनामध्ये बरेच पुरस्कार म्हणजे देण्यासाठी मला बऱ्याच संस्थेनं निमंत्रित केलं, परंतु माझे पुरस्कार इतर सहकाऱ्यांना देऊन मी ते पुरस्कार म्हणजे स्वीकारले नाही. परंतु हा वामनदादाच्या नावाने पुरस्कार असल्याने आणि एक समाजाचा लोककवी आहे म्हणून हा पुरस्कार मला आनंदाने स्वीकारावा वाटतो. मी शिक्षकी पेशामध्ये कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर या मतदार पुनर्निरीक्षण कामामध्ये एक आदर्श BLO म्हणून मला तालुका आणि जिल्ह्याचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. एकंदरीत या सर्व कार्याची दखल अभिरा फाउंडेशन परभणी तसेच पूजनीय भिक्खू मुदितानंद थेरो यांना माझ्या कार्याचं म्हणजे कार्य दिसलं आणि त्यांनी माझी पारख केली आणि मला हा पुरस्कार या सगळ्या माझ्या संस्थेच्या सहकार्याच्या माध्यमातून जे काही मी काम करू शकलो त्या कामाची पावती म्हणून मला पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मी अगदी खूप आनंदी आहे आणि या पुरस्कारामध्ये बरेचसे मान्यवर आहेत, वेगवेगळे साहित्यिक आहेत, वेगवेगळे कवी आहेत, त्याचबरोबर प्रबोधनकार आहेत आणि त्यांच्या सोबत माझंही नाव जोडलं गेलं हे मला खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि एकंदरीत हा पुरस्कार मी माझ्या जे काही सहकारी आहेत माझे सद्धम्म सेवा संघाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर श्रावस्ती बुद्ध विहार या दोन्ही संस्थेला आणि विहाराला मी समर्पित करतो आणि मला या दोन्ही संस्थेला आणि विहाराला मी समर्पित करतो आणि मला खूप आनंद होत आहे की हा पुरस्कार म्हणजे मला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि तो आनंद मी आपल्या समोर व्यक्त करत आहे. जे समाजासाठी झटतात त्यांचा समाज दखल घेत असतो आणि श्रावस्ती बुद्ध विहार हे रचनात्मक काम आदरणीय भालेराव सर यांच्या अध्यक्ष पदाच्या काळामध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे. गेल्या 20 वर्षापासून ही धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आम्ही सर्वजण झटतो आणि या काळामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये भालेराव सर अध्यक्ष आहेत आणि यांच्या काळामध्ये सर्व कार्यक्रम म्हणजे उद्घाटनाचा झालेला आहे आणि हे
रचनात्मक काम समाजाच्या प्रती आम्ही समाजाला समर्पित झालेलो आहोत. आणि म्हणून या अभिरासारख्या संस्थेनं आणि खरं म्हणजे भंतेजीनं दखल उपासकांची भंतेजीनं दखल घेणं म्हणजे ही विशेष बाब आहे आमच्यासाठी, आम्हा सर्वांसाठी. आणि त्याला ते आमचे भालेराव सर पात्र झालेले, त्याबद्दल त्या संस्थेचे खूप खूप आभार, धन्यवाद. महान कवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने जो पुरस्कार भालेराव सरांना जाहीर झाला त्याबद्दल सदधम्म सेवा संघाला आनंद झाला. आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी जे काम केलेलं आहे समाजामध्ये, धम्मामध्ये, त्याचं योगदान म्हणून त्यांना जो हा पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराबद्दल आम्हा सर्वांना आनंद आहेच. परंतु आमच्या संस्थेचा सुद्धा तो एक सन्मान आहे, सद्धम्म सेवा संघाचा सुद्धा सन्मान आहे. सर्वांना सविनय जय भीम. मी घनगाव गौतम नारायण, सचिव सद्धम्म सेवा संघ माजलगाव. भालेराव सरांना अभिराव फाउंडेशनच्या वतीनं जो महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावानं पुरस्कार देण्यात येत आहे तो निश्चितच संस्थेसाठी खूप आनंददायी अशी बाब आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या केलेल्या कार्याची पावती म्हणून देण्यात येत आहे. निश्चितच आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार